आयोजकांची इच्छा आहे. आपला सन्मान इथे होणं गरजेचं आहे आणि हा सन्मान देखील धीरज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि मॅच आता सुरू होईल. मॅचचं पहिले सत्र कसं असेल या ऐकूया आपण पुन्हा एकदा. भागेश म्हात्रे यांचा आवाज. दरम्यान आदरणीय सुखदेव पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. शिवसेनेचा एक बुलंद आवाज आणि नेहमीच उंबारली गावासाठी म्हणा किंवा संघासाठी म्हणा नेहमीच त्यांचं पाठबळ लाभलेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य गुरुनाथजी ठाकूर साहेब यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की गुरुनाथजी ठाकूर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. मंगेश गायकर साहेब हे आपल्यास उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करायचा आहे. मी मंगेश दादांना विनंती करतो की मंचावरती या. षटकानंतर आपण सगळ्यांचा सन्मान करू. मेगा फायनलची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. ज्युनियर प्रेम भोईर होते तयार तर स्ट्रायकिंग इन वरती आहे निवृत्ती. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना अप ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. डीपमध्ये दोन फिल्डर आहेत. एक फिल्डर तुम्ही बघताय वाडिश लॉंगॉन, एक फिल्डर लॉंग ऑफला. सन्मान्य विठ्ठल पाटील सरपंच उंबारली यांनाही विनंती करतोय की सामना पाहण्यासाठी ते आलेले आहेत. दादांना विनंती करतोय की तुमची जागा या मंचावरती आहे. मी दादांना विनंती करतो की या मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. गावदी उंबारली आणि त्यांच्या विरुद्ध दातिवली. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती विनीत पाटील. यावेळेला बचाव करण्याचा प्रयत्न परंतु लेग बिफोर विकेट. अगदी प्लम सापडले गेले. टो क्रशर. आणि कालच्या दिवसामध्ये विनीत पाटीलने हा कार माजवला होता परंतु या मेगा फायनलच्या मॅच मध्ये आक्रमक बॉल टाकत असताना ज्युनियर प्रेमच्या खात्यावरती विकेट. विनीत बाद. परफेक्ट यॉर्कर बॉल. असा यॉर्कर बॉल प्रिव्हियस मॅच मध्ये तुम्ही बघितला. परफेक्टली टो क्रशर होता आणि इम्पॅक्ट अगदी परफेक्ट मिडल स्टंप वरती पडण्यात आला. कोणताही संकोच नव्हता मनामध्ये. प्रसाद सहस्त्रबुद्धे सरांच्या बॉल समोर बघितला. इम्पॅक्ट चांगला पडतोय. टो क्रशर आहे. मिडल स्टंप वरती इम्पॅक्ट परत असल्या कारणाने अगदी फिंगर अप त्यांचा तुम्ही बघितला आणि पहिला फलंदाज बाद लवकर झालाय. अर्थातच विनीत मैदानाच्या बाहेर परतलाय. विनीतकडनं खरं तर पॉवर प्ले मध्ये अपेक्षित असणारी बॅटिंग नेहमी प्रत्येक सामन्यांमध्ये तुम्ही बघितली कालच्या दिवसामध्ये. परंतु यावेळेला अपेक्षित असणारी बॉलिंग दुसऱ्या बाजूला ज्युनियर भोईरची खरं तर तुम्ही कॅप्टनकडून बघितली. ती अशा अपेक्षा पूर्ण करत असताना त्यांनी पहिली विकेट मिळवली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता जयेश. आता यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु बॉटम हँडचा चांगला वापर. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट झाला. जास्त वेळ नव्हता कारण बॅटरकडे बघितलं सुद्धा. डायरेक्ट हिटचा जास्त वेगाने प्रयत्न केला नाही. जरूर आपल्याला पाहायला मिळाला की डीपमध्ये यश आहे तरी त्यांनी हिट केलं नाही. तिथून आपण बघितली तर सिंगलने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. मी तर म्हणेन रणनीती चांगली होती कारण जर वेगाने हिट केलं असतं स्टंप हिट झाला असतं तर काहीशा एक्स्ट्रा धावा नको आहे. त्यासाठी तो फिल्डर थांबला. तिथून एक धाव पाहायला मिळाली आणि एकने टीमची धावसंख्या 2. अजून एक वेगवान बॉल परंतु इथनं अपील केली जाते पुन्हा एकदा. आउटसाइड लेग स्टेम इम्पॅक्ट पडतो. ते सांगतात अंपायर की बॉल मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न. अर्थातच बॅकफुटला गेले बॉलला खेळण्यासाठी. सन्माननीय जयदास केने जे मॅनेजमेंट मेंबर आहेत विनंती करतो की मॅनेजमेंट कमिटीशी तुम्ही संपर्क साधा. जयदासजी केने या बॉलला तुम्ही बघितलं रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने हाही बॉल टो क्रशरच होता परंतु लेग स्टंपला मिस लाईन करत जात असलेला तो बॉल अंपायर्सने घोषित केला डॉट बॉल. अजून एक वेगवान बॉल. या ओव्हरमध्ये दुसरी विकेट. परफेक्टली यॉर्कर. आता तिसऱ्यांदा प्रवास सक्सेसफुल आणि या वेळेला मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट्समन दुसरा निवृत्ती बाद.
निलेशजी ठाकूर साहेब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बनवण्यासाठी हे क्रीडांगण खरं तर ज्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. सो निलेशजी ठाकूर साहेबांना विनंती करतो की मंचावरती या. तुमचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. का तर रोशन सध्या एक ट्रेंड सुरू आहे की मोठे मोठे गार किल्ले पिन्नतमध्ये, सध्या तरी तेच सांगतो आजच्या दिवसामध्ये. ज्युनियर प्रेम कोणत्याही फलंदाजाला खरं तर त्याने आक्रमण करूनच दिलं नाही. त्याचा स्पेल प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण बघितलं ना, प्रत्येक मॅचमध्ये जर आपण बघितला तर प्रत्येक मॅचमध्ये नो डाऊट त्याने इकॉनॉमिकलच बॉलिंग केली आहे. मागच्या मॅचमध्ये अवघ्या 9 धावसंख्येचं त्याचं षटक राहिलं, तिथेही आपल्याला विकेट त्याची पाहायला मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल ते षटक होतं. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये त्याने 2 विकेट मिळवल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आताही चांगला बॉल गतीने टाकण्यात आला, टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणि यशस्वी षटकाची संपन्नता. मेगा फायनलच्या या मॅचमध्ये संपूर्ण टॉप ऑर्डरला ढासळवण्याची जिम्मेदारी घेतली ती म्हणजे ज्युनियर प्रेमने, आणि फक्त त्याने 2च धावा देत असताना 2 महत्त्वाचे विकेट मिळवले. अशा पद्धतीने मेगा फायनलच्या मॅचमध्ये पहिला षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा फक्त 2. हा त्याचा स्पेल दाखवला जातोय. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून रोशन फराड आहेत. आता तर सगळं काही शक्य. हा बॉल दुसरा बॉटम हँडच्या माध्यमातून विकेट गेल्यानंतर वळवण्यात आला होता. त्यानंतर आपण एक अशी विकेट बघितली. हा आधी बॉल तुम्ही बघा, परफेक्टली यॉर्कर जो डाव्या स्टंपच्या बाहेर, आणि हा तो बोल्ड विकेट जो परफेक्ट यॉर्कर पडल्यानंतर आपण बॉलची गती जर बघितली ना तर 1-2 वेळा सोमनाथ भोईरला सुद्धा तो बॉल खरं तर अडवण्यात अपयश आला. एवढा वेग आहे त्याच्याकडे. डावकुऱ्या त्याचा बॉलर सध्या तरी प्रभाव टाकतोय आणि 3 वर्षे झाले या खेळाडूचा दर्जा काही वेगळाच खरं तर उंचावत चालला आहे. कारण टीममध्ये एखादा बॉलर असतो जो फक्त बॉलिंग करत असतो, परंतु या खेळाडूकडे परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका आहे. कारण तो डीपमध्ये फिल्डिंग करतो. आता बॉलिंग करत असताना तो डीपमध्ये फिल्डिंग करण्यासाठी उजव्या हाताच्या बॅटरसाठी लॉंग ऑफला आहे. तर फिल्डिंग करत असताना आणि बॅटिंग बॉलिंग या तिन्ही साईडने ना तो परिपक्व आता झालाय. सिनियर प्रेमचं षटक, परंतु पंच केला बॉलला, फटका पाठवला गेला डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. पडल्यानंतर थोडीशी खरं तर गती स्लो झाली. पडल्यानंतर बॉल थोडासा स्टॉप होताना तुम्ही बघितला. तिथे सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना 4 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचलं गेलं. निसर्गाच्या रम्य कुशीत वसणारे क्रीडांगण, या क्रीडांगणाचा खरं तर आजच्या दिवसातला खेळ जर आपण पाहिला तर अनेक साऱ्या बॅट्समनच्या नावावरती राहिला. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आपण ज्युनियर प्रेमला बघितलं, त्या धावा कंट्रोल करत असताना आता सिनियर प्रेम आला. त्याच्या विरोधात 2 धावा. स्ट्रायकिंग इनवरती जयेश म्हात्रे, त्याच्या बॅटमधून आला धावा 2 आणि टीमची धावसंख्या 4. राऊंड द विकेट ऑन द राईट्स. सुंदर फटका, ताकदीचा वापर, परंतु फिल्डर डाऊन दी बॉल आणि पकडण्यात आली कॅच. कोणती मिस्टेक नव्हती. रनिंग कॅच या ठिकाणी पकडत असताना डीपमध्ये फिल्डर होते भावेश, कोणती मिस्टेक केली नाही आणि परतवलंय मैदानाच्या बाहेर. जयेशला लागणार. बॉलरचा आत्मविश्वास म्हणजे क्षेत्ररक्षण, आणि भावेशने तेच केलं. एखाद्या बॉलरला आत्मविश्वास देण्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं. भावेशने कोणतीच मिस्टेक केली नाही. थोडासा पावलांचा त्याने प्रवास केला, बॉलला बघितलं कॅप्चरिंग करत असताना आणि तो बॉल त्याने पकडण्यात आला. जयेश तिथे बाद झाला. आता लो फुल टॉस तिथे अटेम्प्ट करण्यात आला ऑन साईडला, परंतु आता मित्र म्हणून झेल अशक्यच होता, थोडासा कठीणच होता. परंतु बॉल जात असताना लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा की आज षटकार. फुलटॉस बॉल होता, परंतु हाय बॅकलिपने त्यालाच खेळण्याचा प्रयत्न. फिल्डरची मित्र म्हणून जास्तही चुकी नव्हती, कारण त्याला वेळच खूप कमी पाहायला मिळाला. बॉलकडे जात असताना अगदी फ्लॅटेस्ट स्ट्रोक, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, आणि व्ही शेपमध्ये आपण जर बघितलं तर थोडासा भाग त्या ठिकाणी खाली आहे, त्याच्यामुळे त्याचाही त्यांनी विचार केला असावा. तिथून आला षटकार आणि षटकाराने सुरुवात डावाची. शॉर्ट बॉलचा वापर, टॅप केला समोर खेळत असताना अंडरम बॉक्स स्टाईलने फटका. पुन्हा एकदा भावेश, एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतला, परंतु थांबवलं. दुसऱ्या बाजूला अनिकेतची नजर होती की फिल्डरने कोणतीही चुकी केली नाही, त्याच्यामुळे थांबवत असताना बॅटर विनीतला
आता या मॅचमध्ये खरं तर एकमेव असा फलंदाज ज्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवेल टीम दातिवली, ते नाव म्हणजेच विनीत. अनिकेत ही तसाच बॅटर आहे, कारण अनिकेतने षटकाराने सुरुवात केली आहे. सुरुवातीला जे बॅटर खरं तर दगावले गेले, सुरुवातीला निवृत्ती बाद झाला. आपण बघितलं तर विनीत पाटील बाद झाला. विनीत मात्रे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या विनीत मडवी त्याच्या बॅटमधून जरूर मोठमोठे स्ट्रोक तुम्ही बघितल्या. तो डावखुर आहे, परंतु त्याच्यासमोर एक असं बॅटल आहे ज्याची गोलंदाजाची श्रेणी जर आपण बघितली तर नेहमी आक्रमक राहिले, तो सिनियर प्रेम. कमी गतीचा बॉल यॉर्कर. तीच तर चर्चा करत होतो आपण की प्रेम जेव्हा जेव्हा मागणा ठरतो ना, तेव्हा तेव्हा त्याचे स्लो बॉल ना आजच्या दिवसामध्ये कामी आलात. हा यॉर्कर पहा, परफेक्ट यॉर्कर बॉल. समोर पाय होता, अगदी पायाला थोडंसं मागे नेत असताना कंट्रोल केलं खरं तर वेटला. आता लवकर बॅट फिरली, हा शेवटचा बॉल होता. लवकर बॅट फिरत असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर विकेट आणि 2 डॉट बॉलने देत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, फक्त धाबा 11. बॅटिंग करते टीम दातिवली. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. थोडीशी अवस्था बिकट आहे. जरूर अजून मैदानाच्या आतमध्ये मनोज, अक्षयचं येणं बाकी आहे, परंतु 3 विकेट नंतर खरं तर ही जी पार्टनरशिप आहे, ही पार्टनरशिप जर टिकली, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्याकडनं पारितोषिक आपल्याला मिळालं आहे, ते सन्माननीय पंकजी केने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतो की या मंचावरती तुमचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेला तुम्ही लाभवलं. सो विनंती करतोय की दिलदार मानाचा रुबाबदार राजा पंकजी केने साहेबांना विनंती करतोय की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला सोमनाथ भोईरचं स्वागत षटकाराने करण्यात आलंय. अनिकेतच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 17 आकड्यावरती. विकेट टेकर बॉलर, त्याच्यावरती आला षटकार. अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवामध्ये. सोमनाथ भोईरला मिळते विकेट. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच देत असताना अनिकेत परतेल मैदानाच्या बाहेर, लागेल झटका 4था. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघता. आजच्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा सोमनाथ भोईरच्या अगेन्स्ट मोठा स्ट्रोक आलाय ना, तर त्याने थोडासा फ्लोपासून दूरच बॉल टाकला. पहिल्या मॅचमध्ये काय सुंदर बॉलिंग केली. पहिल्या मॅचचा इतिहास आपण बघितला तर या स्पर्धेतली हायेस्ट टोटल ज्या टीमच्या नावावरती राहिली 75, तो संघ उंबारली सध्या तरी खरं खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आजच्या दिवसामधला त्यांचा पराक्रम जर बघितला ना तर उल्लेखनीय, कारण हिदूटने समोर खेळत असताना दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 32 धावा गेल्यानंतर सोमनाथ भोईरने तो कंट्रोल केला होता धावफलक. आणि सध्या तरी षटकारानंतर विकेट मिळतीये त्यालाच मैदानाच्या आतमध्ये. तर अनिकेत बाद झाल्यानंतर आता आला अक्षय. ओव्हर द विकेट यॉर्कर बॉल, परंतु प्ले अनामित चालला विकेट किपरच्या सरळ राजकुमारच्या हातामध्ये आणि अजून एक डॉट बॉलची या ठिकाणी होते समाप्ती. आजच्या दिवसामध्ये ना प्रत्येक मॅचमध्ये खरं तर सोमनाथ भोईरने विकेट मिळवलीच. याही मॅचमध्ये त्याला विकेट मिळाली. अनिकेत बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय. त्याला माहिती आहे की अक्षय उंचापुरा खेळाडू, त्याच्या बॅटमधून नेहमी मोठे स्ट्रोक येत असतात. त्या स्ट्रोकला थांबवण्यासाठी त्याचा चांगला बॉल पाहायला मिळाला. अक्षयसाठी हा बॉल ऑन साईडला चालला. डीपमध्ये फिल्डर 2 बाउन्सवरती बॉलला फील्ड करण्यात आलं. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावफलक आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो 18. आतापर्यंतच्या या 4 बॉलमध्ये ना फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात. त्याच्यामधली महत्त्वाची विकेट होती अनिकेतची, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. तो अनिकेत मैदानाच्या बाहेर परतला, पण तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही विनीत आहे. विनीतकडनं अशा अपेक्षा असतील, कारण कालच्या दिवसामध्ये हा संघ खूप चांगला खेळला. आता मेगा फायनलमध्ये आजच्या दिवसातला करता तगडा संघ त्यांच्या अपोजिट आहे फायनलमध्ये.
विनीसाठी हा बॉल. डावखुरी हाताच्या बॅटरसोबत डावखुरी हाताचा बॉलरचं चॅलेंज तुम्ही बघितलं आणि तिथे त्यालाही बीट करत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हे बॅटलना खरं तर तुम्ही नेहमी रंगताना बघितलं, कारण डावखुरी हाताचा बॅटर म्हटला गेला तर त्याच्यामध्ये नो डाऊट नॅचरल एनर्जी आणि डावखुरी हाताचा बॉलर म्हटला तर त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक. त्याच्यामुळे या साईड टर्म ॲक्शनने आपण बघितलं तर बीट करत असताना डावखुरी हाताच्या बॅटरला बाहेर बॉल काढत असताना तुम्ही बघितला सोमनाथला. आता यॉर्कर बॉल खोदून काढलाय ऑन साईडला. कॉन्फिडंटली फिल्डर आहे की आय विल टेक आणि पकडली गेली अगदी स्ट्रेट डीप लॉंग ऑफला कॅच. इथे परतेल मैदानाच्या बाहेर. विनीत सुद्धा लागेल झटका 5वा 18 वरती टीम दातिवलीला. माफिया बैलाचे मालक रोहन पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे सहर्ष स्वागत. तसेच निलेशजी म्हात्रे या सोनारपाडा गावातून अनेक सारे बैलगाडा शर्यती शौकीन आले. त्याच्यामध्ये निलेश म्हात्रे हे नाव आवर्जून घेतलं जातं. जनरेटर त्यांच्याच माध्यमातून कदाचित या स्पर्धेमध्ये खरं तर ती सेवा त्याने पुरवली गेली आहे आणि आमच्या भरपूर साऱ्या ऑर्केस्ट्रामध्ये त्यांची आमची भेट होत असते. सध्या तरी तेही या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ आपण संपताना बघितला. 3 ओव्हरमध्ये खूप काही घडलं बिघडलं आहे अगेन्स्ट टीम दातिवलीच्या. आता देत ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात. यश पाटील 4थ्या ओव्हरमध्ये ओव्हर द विकेट. बॉल मध्ये इथे विकेट मिळण्याच्या चान्सेस जरूर होत्या, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले. तिथून आली सिंगल. टीमची धावसंख्या 19. दरम्यान श्याम भोईर जे उंबारलीचे आहेत क्रिकेट प्रेमी, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 2 दिवसाची स्पर्धा जरूर असली तरी या स्पर्धेने प्रेम भरपूर मिळवलं आहे, कारण राकेश दादाच्या नावाने अनेक साऱ्या चॅरिटेबल ट्रस्ट तुम्ही बघितल्यात. कोणताही गरजू व्यक्ती जर या ट्रस्टकडे जातोय आणि खरं तर मदतीचा हात मागतोय ना, तर कधी नाही या शब्द नसतो. कारण कल्याण डोंबिवली विभागामध्ये कुठेही स्पर्धा असली तरी राकेश दादांच्या नावाने तुम्हाला फ्री पाणी वाटप तुम्ही बघितलं आहे आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आहे. सो या स्पर्धामध्ये अनेक सारे मान्यवर, अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पुन्हा एकदा स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान, राकेश 11 सोनारपाडा व SP 11 सोनारपाडा आयोजित आरा ट्रॉफीमध्ये आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान ऑन द राईटचा फटका तुम्ही बघितला विशालच्या बॅटमधून. षटकाराने अकाउंट ओपन करत असताना यश पाटीलच्या विरोधात पहिला अटॅक झाला. टीमची धावसंख्या 25. 5 गडी बाद. सध्या इम्पॅक्ट पडत होता आणि मैदानाच्या आतमध्ये विशालच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. नेक्स्ट बॉल यश. आता यॉर्कर बॉल खोदून काढलाय. ऑन साईडला चाललाय. डीपमध्ये जरूर लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक सिंगलच मिळेल. प्रेम जेव्हा जेव्हा खरं तर फिल्डिंगवरती एखाद्या बॅटरला दिसलाय ना, तेव्हा खूप कमी वेळा खरं तर 2 धावसंख्येची चान्स ही क्रिएट झाली आहे. कारण डीपमध्ये तो फिल्डर नेहमी चांगली फिल्डिंग करत असतो. तिथे तुम्ही लॉंग ऑनला त्याला बघितलं. विशालच्या सिंगलने टीमची धावसंख्या वाढते. धावा झाल्या 26. अजूनही 3 बॉलचा खेळ उर्वरित आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मॅचमध्ये आपण नाही आहोत तर मेगा फायनलमध्ये आहोत. कारण हे दोन्ही जे करंडक आहेत ना, ज्या दोन्ही ट्रॉफी आहेत या दोन्ही टीमने बघितल्यात. आणि एखादी स्पर्धा जेव्हा येते ना, तेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं मान कोणी मिळवलं त्याला तेवढासा अर्थ नसतो. पहिल्या क्रमांकाचं मान ना कोण मिळवतो त्याला खूप महत्त्वाचं असतो. त्याच्यामुळे हा काटेरी मुकुट कोणाच्या गावामध्ये जाईल त्याच्यासाठी सध्या तरी ही मॅच, परंतु ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला तिथे तरी शुअर आहेत मनोज पवार सर की लाईनच्या बाहेर पाय पडला नाही. एका बाजूला बॅटर सांगत होते की कदाचित ओव्हर स्टेपिंग झाली की काय, पण तो मनोज पवार सरांकडे क्रिकेटचाही अनुभव आहे. अनेक वर्षे त्यांनी खरं तर अंपायरिंगची सेवाही केली आणि त्यांची नजर योग्य असते. आता यॉर्कर बॉल खरं तर फोर्स केला. फिल्डर त्या ठिकाणी ज्युनियर प्रेम डावखुऱ्या हाताने फेकतात. 2 धावा पूर्ण करायच्या आहेत परंतु कलेक्ट झाला नाही बॉल. आताही मागे चला. तिसरीचा कदाचित प्रयत्न करतील परंतु पुढे आले बॅटर. पुढे आला कारणाने एक बॅटर अगदी समच्या मागे गेला होता जो नॉनस्ट्रायकिंगवरती आहे, परंतु तिथनं मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29. मेगा फायनलच्या या लढतीमध्ये ना खरं तर कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने सर्वांची मनं जिंकली तो संघ जे हनुमान दातिवली, तर त्यांच्या समोर
आजच्या दिवसामध्ये 2 सामने असे राहिले जे त्यांच्या अगेन्स्ट होते. सिच्युएशन बदललेली होती, परंतु त्या सिच्युएशनला कंट्रोल करणारी सुरुवातीला पहिल्या मॅचमध्ये झाली बॅटिंग प्रेम भोईरचं चांगला अटॅक, दुसऱ्या मॅचमध्ये सोमनाथ भोईरचा कमबॅक, तिसऱ्या मॅचमध्ये यश पाटील. म्हणजेच उंबारलीच्या प्रत्येक खेळाडूने ना आज त्यांच्या टीमसाठी 100% दिलाय. ओव्हर द विकेट, आता चांगला बॉल यश पाटीलचा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना इथनं अक्षयला बेट केलाय. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. ऑफस्टंपच्या लाईनवरून परफेक्ट तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 29 धावा सध्या तरी डॉट बॉल फेकला जातो यश पाटीलच्या बॅटमधून आणि आता टार्गेट सेट बॉल अर्थातच चौथ्या ओव्हरचा एकतर शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल जिथे यश पाटील ओव्हर द विकेट लॉफ करण्यात आलाय. ऑन साईडला परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय का पाहावं लागेल आणि यस प्रेमचे हावभाव तेच सांगतात की बॅटवरती परफेक्ट हा बॉल मिडल झालाय. बॉल पडल्यानंतर बॅट फिरली आणि बॉलला पाठवलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. मेगा फायनलच्या मॅचमध्ये आता 36चा टार्गेट सेट झालाय. ताकदीचा वापर बघत होता प्रेम की हातामध्ये बॉल येईल, परंतु एलिव्हेशन चांगलं पाहायला मिळालं आणि लॉंग ऑन बाहेर षटकार धावा झाल्यात 35 आणि मेगा फायनलच्या मॅचमध्ये 36 धावसंख्येचं टार्गेट टीम गावदी उंबारली समोर. सन्माननीय सुखदेव पाटील साहेबांची उपस्थिती नुकतीच या ठिकाणी झाली होती. साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सुखदेवजी पाटील साहेबांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. समीर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान पूर्ण करूयात. पंकज केने साहेबांच्या शुभ हातून आपण तो सन्मान करूयात. मी सुखदेवजी पाटील साहेबांना विनंती करतो की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. संतांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे, अतिथी देवो भव. अतिथींचा सन्मानातून मिळणारं प्रेम आणि प्रेम ही स्पर्धा नेहमी खरं तर उचलत राहिली आहे आणि प्रेमा खातीरच हे संबंध खरं तर आपण एकवट होतो, पुढे मैत्रीचे संबंध जपतो. त्याच्यामुळे हा सन्मान या मंचावरून आम्ही करत असताना सुखदेवजी पाटील साहेबांचा तसंच पंकज दादांना मी विनंती करतो की तुम्ही त्याच ठिकाणी थांबायचं आहे. तुमचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. पंकजजी केने एक चांगलं टार्गेट सेट झालेलं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना धावा 35 आपण बघितल्या आणि 36 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मेगा फायनलची मॅच करते. या मेगा फायनलच्या मॅचमध्ये खूप काही घडेल बिघडेल, कारण आजच्या दिवसामध्ये जो उंबारली संघाचा खेळ राहिला विथ द बॅट विथ द बॉल अगदी सुरेख राहिला, परंतु कालच्या दिवसामध्ये ज्यांनी 7 संघांचा खरं तर पराभव करत असताना कालच्या दिवशी अंतिम फेरीमध्ये जो संघ दाखल झाला तो संघ अनुमान तुम्हाला दातिवली पाहायला मिळाला. सो चांगली रंगेली मॅच. सन्मान्य अक्षय केने साहेबांनी आपण विनंती करूयात की तुम्ही ही मंचावरती या. तुमचे सहर्ष स्वागत. या जाऊयात सेकंड इनिंगमध्ये 36 धावसंख्येचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल की त्या धावसंख्या रोखल्या जातील. कल्याण डोंबिवली ग्रामीण समालोचन अध्यक्ष विनोदजी पाटील सर यांच्या शुभेच्छातून ऐकूयात या मेगा फायनलच्या सेकंड इनिंगमध्ये त्यांचा आवाज. इट्स सो टू यू.
ओहो पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या वरून हाय अँड हँडसम सिक्सर. मॅच मध्ये अशी सुरुवात केली होती या षटकाराने. लॉंग ऑनला तो देखील षटकार आपण बघितला होता. सुरुवात जबरदस्त केली. यश त्याच्या नावामध्ये यश दडलंय आणि यश प्राप्त करण्यासाठी तो तयार झालाय. स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंज ऑफ पेस. मनोजने कमबॅक केलंय. डॉट बॉल. सामना या ठिकाणी आपण बघतायत फायनल मॅच. स्वागत आहे तमाम लाडके प्रेक्षकांचं जे आमच्यासोबत जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून ओमसाई MTC या वाहिनीवरती. त्या तमाम लाडके प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दोन ताकदवर संघ फायनल मॅच खेळत आहेत. दातिवली वर्सेस उंबारली. ओहो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने टिपिकल पॉवर प्लस स्ट्रोक. 4 धावा. धावसंख्या धावफलकावधी 10. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 60,000 रुपये. पण उंबारली जिंकली तर उंबारलीला 1,60,000 मिळतील. कारण लालचंद श्रीपत पाटील याचकडून फास्ट फायनल जिंकल्यावर 1,00,000 रुपये देण्यात येतील. 4 फायनल जिंकलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचले. काल संध्याकाळी मातर्डी चषकमध्ये सेकंड प्राइज. रात्री उसाटणे स्पर्धेमध्ये वेलकम ट्रॉफी जिंकली आणि तिथून थेट या मैदानावरती आलेले आहेत RR चषक उचलण्यासाठी. बघूया कितव्या क्रमांकाची ट्रॉफी मिळते. पहिली मिळाली तर खरं तर सेलिब्रेशन जोरदार असेल उंबारली गावामध्ये. पण बघूया दातिवली कशा पद्धतीने रोखतोय त्यांना हा देखील प्रश्न आहे. शेवटी क्रिकेट आहे. लगेचच कुठली भविष्यवाणी करणं क्रिकेटमध्ये मूर्खता ठरतं. कित्येकदा आपण बघितलेले का तर सप्रा मैदानावरची 30 मॅच उंबारली संघाने जेव्हा जिंकली 12 बॉल 40. साहिल सेवेकरने 6 बॉल 21 ची मॅच जिंकून दिली आणि काय जबरदस्त सामना रंगला होता. आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण असतं. सध्या 12 धावा धावफलकावधी आहेत. हा चेंडू ड्राईव्ह करताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक अनिकेत फार वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतचं. चांगला थ्रो येतोय. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावधी 13 आपण बघतायत. टार्गेट एकूण 36 धावांचे. फार मोठं टार्गेट नाहीये. रिक्वायर्ड रन रेट 9.00. त्याहीपेक्षा जास्त धावा आलेले आहेत. सर्वांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं आहे. पण बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. धावा 13 झाल्यात म्हणजे अजूनही इथून 23 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी आपण बघितलं तर 18 चेंडू 23 धावा. हे बघा दाखवत आहेत आम्हाला स्टॅट्स या ठिकाणी. आजच्या दिवसामध्ये आत्तापर्यंत 677 धावा झाल्यात. 65.2 षटकं संपन्न झाल्यात. 54 विकेट. त्याचबरोबर 46 चौकार आणि 49 षटकार. हे आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने सगळे स्टॅट्स आम्हाला दाखवत आहेत. रोशन फराड ओमसाई MTC या चॅनेलसाठी नेहमीच त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. स्पर्धा कुठली असू दे, ती 2 दिवसाची असू दे, 1 दिवसाची असू दे किंवा 6 दिवसाची असू दे, रोशन फराड नेहमीच प्रामाणिकपणे काम करतो. आणि मी मगाशीच म्हटलं की सध्याच्या घडीला जर तुम्ही सगळ्यात टॉपमध्ये टॉप 5 मध्ये जर आपण विचार केला की ऑपरेटर कोण चांगला असेल त्यामध्ये रोशन फराड आहे, संदेश शेळके, त्याचबरोबर नरेश कडाव आहे, सूरज म्हात्रे, असे अनेक, तेजस भोईर देखील आहेत. अनेक असे ऑपरेटर आहेत जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. प्रामाणिकपणा असायला हवा आणि मेहनत करण्याची तयारी तुमच्याकडे ती असायला हवी. अन्यथा बऱ्याचदा काय होतं की मॅच 1 दिवसाचे जाऊ दे, आपण कसं तरी दिवस ढकलून देऊ, पैसे तर काय फारसे मिळणार नाही असं नसतं मित्रांनो. तुमचा काम चांगला असेल तर तुम्हाला लोक बोलावतील आणि पैसेही तुम्हाला तुमच्या मनासारखे मिळतील. पण त्यासाठी तुमची मेहनत फार गरजेची आहे. तुमचा प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे. या मैदानाकडे 13 धावा आलेल्या आहेत आणि विजयासाठी अजूनही 23ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. 7.67 धावांची आवश्यक गती. फुल टॉस पाठवलाय समोरच्या दिशेने. फिल्डर जज करतायत. हा झेल त्या ठिकाणी बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते आपण बघताय. या दरम्यान तिसऱ्या पंचांना विचारला जात आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे आणि आपण चेक करणार आहोत. या तिसऱ्या पंचाने या TV अंपायर छोट्या ह्या आपण प्रचंड मेहनत करतर या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी ज्याची राहिली रितेश KT संपूर्ण टीम ही सातत्याने कामगिरी करते. स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान व
स्वर्गीय राकेश लिओन सोनारपाडा, SP लिओन सोनारपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने RR ट्रॉफीचं आपण आयोजन केलेले आहे. राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये पिण्याचं पाणी मोफत दिलं जातं. अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. गरजू लोकांना मदत करण्याचं काम ज्या पद्धतीने राकेश करायचा. इट्स अ नो बॉल. अंपायरचा सिग्नल या ठिकाणी आला. TV अंपायर सांगतात की नो बॉल आहे, कमरेच्या वर होता. आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी केलं जाईल. यासाठी तर या यंत्रणा काम करतात. तंत्रज्ञान आपण बघतोय, त्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. बघा कमरेच्या वर होता आणि त्यामुळे नो घोषित केलं आहे. आणि त्याचबरोबर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 15. तर आदरणीय जयदास केणे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. ऑन साईडला चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव या दरम्यान पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा. उंबारी संघाला सपोर्ट करण्यासाठी श्याम भोईर नेहमीच्या टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. फक्त श्याम भोईरने संपूर्ण उंबारलीचे जे काही ज्येष्ठ खेळाडू आहेत, जे 40+ खेळत आहेत, काही गावकरी असतील, प्रत्येकाचं नामोल्लेख करता येणार नाही. एखाद दुसऱ्याचं नाव राहिलं की कुठेतरी मग मनामध्ये ती गोष्ट राहते की माझं नाव नाही घेतलं. बऱ्याचदा आम्हाला कॉमेंटेटरला या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. का तर सगळेजण तशी अपेक्षा नाही करत, पण कुणाच्या मनामध्ये राहतं की अरे माझं नाव राहून गेलं. पण सगळेजण संपूर्ण टीम YP असेल, SP असेल, अमित असेल, ओहो पाठवला यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून A1 क्वालिटीचा षटकार. रिप्ले बघा, त्या ठिकाणी गोलंदाज आहेत मयुरेश. त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये थोडासा पाय त्यांचा त्या ठिकाणी घसरला होता, पण चेंडू अगदी पुढ्यात गेला आणि काय जबरदस्त राजकुमार. अनुभव कुठेही मिळत नसतो, कुठल्याही बाजारात विकत मिळत नसतो. तो तुम्हाला जसं जसं तुम्ही एखाद्या गोष्टी करत जाता तो मिळत जातो. कुठल्या शाळेत कुठल्याही कॉलेजमध्ये तो शिकवला जात नाही. ओ शॉर्ट ऑफ लेन पूल करतायत, व्यवस्थित आला नाही बॅटवर. चेंडू गेलाय वॅकेंड एरियामध्ये पडतोय. स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. या दरम्यान 2 धावा. राजकुमारचे कौतुक करायला पाहिजे. कित्येक वर्ष या टीमसाठी खेळतोय, पण आजही बघा धावांची भूक बघा. फक्त चौकार षटकार नाही तर सिंगल डबल्सवरती तो नेहमी फोकस करत असतो. प्रचंड मेहनत यंदाच्या अंगामात उंबारली संघाने ज्या पद्धतीने खेळ केलाय, सगळेजण समर्थक खुश आहेत. सगळीकडे चर्चा सुरू आहे. चांगली कामगिरी केल्यावर सगळेजण कौतुक करतात, चर्चा करतात. अनेक पराभव जरूर पचवलेले आहेत. हो चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता. आपण बघता यशाच्या मागे विशाल. कालच्या दिवसामध्ये काय कामगिरी राहिली. या मॅचमध्ये धावा जास्त झाल्या नाही. गोलंदाजी अप्रतिम आपण बघितली उंबारली संघाची. आज तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करतोय. 2 दिवसामध्ये 3 फायनलपर्यंत पोहोचलाय. 11 धावाची गरज आहे 14 चेंडूमध्ये आपण बघतायत. आणि राजकुमार नेहमीच कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असतो. नेहमीच इक्वेशन जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. नेहमी तो विचारतो किती हव्यात, आणि ते गरजेचं आहे कारण की किती धावा करायच्यात, कशा पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग बॅट्समन करत असतो. ओहो उचललाय, उंच गेलाय, बघूया लांब जाईल का. चिंटू येत आहेत आणि चिंटू सारखा एक चपळ चतुर अनुभवी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतोय. फलंदाज राजकुमारच्या खेळीचा होतो अंत. मैदानावरती उंबारली संघाला लागतोय धक्का पहिला. या दोघांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आणि त्यांच्याच नावाने ही ट्रॉफी आहे RR ट्रॉफी. न्यू बॅटर मैदानावरती प्रेम सिनियर आलेला आहे.
पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करत असताना प्रचंड वेग आपण बघतायत. मयुरेश जबरदस्त गोलंदाजी, एक षटकार जरूर आला पण मयुरेशने चांगली गोलंदाजी केली आहे. पण या ओव्हरमध्ये धावा तब्बल आलेल्या आहेत. त्या ठिकाणी 12 धावसंख्या धावफलकावरती 25, 11ची गरज आहे. 12 चेंडू शेष आहेत. रिक्वायर्ड रन 5.5 आपण बघतायत. फायनल सामना, 2 षटकं शिल्लक आहेत. आर ट्रॉफी 2026 अंतिम दिवस, अंतिम सत्र, अंतिम 2 षटकं शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत केली आहे त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. पंचांची भूमिका आज अत्यंत चांगली राहिली. अत्यंत 2 नामांकित पंच आपण बघतायत. प्रसाद सहस्रबुद्धे, मॅन फ्रॉम डोंबिवली. एक काळ ज्यांनी JBCC क्रिकेट संघासाठी गाजवला. ओपन क्रिकेट भरपूर खेळलं आहे. एक जबरदस्त हिटर म्हणून त्यांची ओळख होते. सिक्सर किंग होते. दुसऱ्या बाजूला मनोज पवार जे सध्या उत्तर शिवसंघासाठी आजही खेळत आहेत. अत्यंत चांगले अंपायर आहेत. भरपूर स्पर्धांमध्ये त्यांना इन ॲक्शनमध्ये बघतो. त्यांचे आभार व्यक्त करूया. आज स्कोरिंगमध्ये हिमेशने चांगली कामगिरी केली, कौस्तुभने केली. आता आमच्या डाव्या बाजूला आहे मिहीर. या तिघांचे कौतुक करूया. आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ओमसाई MTCची संपूर्ण टीम, रोशन फराट कॅमेरामॅनच्या भूमिकेत त्या ठिकाणी आपण बघताय. तर राहुल आहे, राहुल जाधव आणि शाकिब, या सगळ्यांचं आपण कौतुक करूया ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने स्पर्धा कव्हर केली. कॉमेडी बॉक्समध्ये आज भागेश म्हात्रे होते जे बालगावचे अत्यंत जबरदस्त कॉमेंटेटर, तितके चांगले गायक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. हा चेंडू बॅटची एज लागून त्या ठिकाणी गेला आहे. स्लिम मिड ऑफच्या दिशेने सिंगल येते. फार जास्त दबाव नाही. सामना थोडासा एका बाजूने झुकलेला आहे. आज मॅचेस रंगल्या नाही. आज खरं तर आम्हाला त्या गोष्टीची खंत वाटली कारण बऱ्याचशा मॅचेस आपण बघितलं तर 1 साइडेड झाल्या आणि कुठेही आपल्याला ती रोमहर्षकता शेवटच्या बॉलपर्यंत बघायला मिळाली नाही. गतवर्षीची एक मॅच मला आठवते, 6-6ची मॅच केतन पाटीलने जिंकून दिली होती. अशा भरपूर मॅचेस गतवर्षी रोमांचक झाल्या होत्या. यावेळेस व्यवस्थित बॅटवर आला नाही. फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव्या दरम्यान येईल. प्रेक्षकांची गर्दी उंबारली टीम फायनलला आहे. समर्थकांची गर्दी आहे. दातिवलीला आहे. खूप चांगला सपोर्ट नेहमीच लाभलेला आहे. विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू 9. मॅच अजूनही बॅलन्स आहे म्हणतं तर वावगं ठरणार नाही पण गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. पण ज्या पद्धतीने मैदानामध्ये यश पाटील खेळतो, प्रेम आहे अजून विकेट्स हातामध्ये, त्यामुळे उंबारली संघाला फार जास्त चिंता नाही आहे. हा चेंडू मिड विकेटला अनिकेत फार वेगाने गेलाय. काय फिल्डिंग आहे बघा. थ्रो किती जबरदस्त आणि पंचांनी होकाराती मान डोलावलेली आहे. पण तिसऱ्या पंचांनाही रेफर केले. त्यांचा सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे पण तिसरे पंच या ठिकाणी निर्णय देतील. बघूया, आपण चेक करूया. रितेश जे आमचे TV अंपायर आहे, प्रचंड मेहनत रितेशने केलेली आहे. ग्राउंड अंपायर म्हणून देखील मागाशी त्यांना आपण बघितलं आहे. एक वेगळी शैली त्यांची अंपायर म्हणून आम्ही बिली बाउंडर स्टाईलमध्ये बघितलेलं आहे. आणि रितेश सांगतात की आऊट आहे. क्या बात आहे. रितेश लगेच डिसिजन देतात आणि बरोबर देतात. एकदम ॲक्युरेट बघा, पाहू शकाल त्या ठिकाणी त्यांची बॅट पॉपिंग क्रीजच्या बाहेर होती आणि त्यानंतर हा चेंडू धडकला यष्ट्यांवरती. गुड डिसिजन रितेश म्हात्रे. डिसिजन बरोबर दिलाय की नाही, बरोबर दिलेलं आहे आणि प्रत्येक डिसिजन धीरजने अगदी योग्य दिलेलं आहे. मैदानावरती पोचवलेलं आहे. दरम्यान फलंदाज बाद झालाय. प्रेम एकच धाव मिळेल. इक्वेशन आता इथून आपण बघू शकाल. विजयासाठी आता गरज आहे 8 धावांची आणि विजयासाठी चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत. 9 चेंडूत 8 करायचे. 2 विकेट गमावलेले आहेत. बघायला गेलं तर एका फटक्याची ही मॅच आहे उंबारलीसाठी. पण शेवटी हा क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. ज्या खेळामध्ये आपण नेहमी ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी कधी कधी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्याचा विचार आपण स्वप्नातही करत नाही. सरड्यासारखा हा खेळ रंग बदलतो. पण अलीकडच्या काळात या खेळापेक्षा जास्त रंग बदलणारा खेळ म्हणजे राजकारण. राजकारणात जसे रंग बदलताना आपण बघितले महाराष्ट्राच्या, तसे रंग क्रिकेटमध्ये कधीही बदलताना आम्ही बघितले नाही. बरं, बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. 9 चेंडू शेष आहे. 8 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतायत अक्षय म्हात्रे, फिरकी गोलंदाज ऑन साईडला हलक्या हाताने खेळतात. पहिली धाव घेतली आहे. डीप मधून चिंटू आलाय पण उशीर झालाय. 2 धावा मिळतील आणि इक्वेशन बघा. इथून आता विजयासाठी 6 धावांची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट दाखवतं. यश फार कमी वय आहे पण परिपक्व क्रिकेट कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण दाखवतंय. जे काम एखाद्या सुरीने होत असेल त्याला तलवारीची गरज काय. हवेतून खेळण्याचा धोका का पत्करायचा. विकेट जर इथून 2-3 गेले तर मॅच कशी अंगाशी येते हे सगळ्यांना माहिती आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर मॅच गेली तर मग फार कठीण होतं. हा खेळ असाच तुमची मानसिकता नेहमी तपासत असतो. तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात हा खेळ नेहमीच त्या गोष्टी बघत असतो. फुल टॉस करा. बॉल स्क्वेअर लेगला झेल होईल का. त्या ठिकाणी झालाय झेल. फलंदाज होतोय बाद. मैदानावरती लागलाय धक्का 3रा.
मदन भंडारी यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अक्षय केणे आपण देखील या ठिकाणी यायचे, आपलंही स्वागत आहे अक्षय केणे. तर 7 बॉल 7ची गरज आहे. फलंदाज बाद झाला यश आणि मैदानावरती साहिल सेवेकर आलेला आहे. बघूया साहिल कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करतोय. ऑन साइडला फ्लिक करतायत स्क्वेअरच्या दिशेने एक धाव आणि अनिकेतने केली आहे चूक. 2 तर मिळाल्यात, तिसरी देखील इथून होईल कंप्लीट आणि या 3 धावा. विकास पाटील यांनाही विनंती करतो या. विकास पाटील आपलंही स्वागत आहे. या सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करतो, पण काही जण झाडाखाली काही जण कुठेतरी बसून मॅच बघतायत आणि थोडा संकोच दाखवत आहेत. या आपण आपली स्पर्धा आहे. तर 6 बॉल 3ची गरज आहे. या 3 धावा आल्या, त्यामुळे शेवटला आता 3च शिल्लक राहिल्यात. बघूया 3 धावा रोखायच्या म्हणजे मातीतून तेल काढण्यास समान आहे. पण बघूया क्रिकेटमध्ये या गोष्टी होताना बघितलेल्या आहेत. आणि बघा स्टंप कोणी घेऊन जाऊ नका. अलीकडच्या काळात आम्ही अनाउन्समेंट सातत्याने करतो अनेक स्पर्धांमध्ये. स्टंप कोणी घेऊन जाऊ नका, स्टंप बिलकुल नेऊ नका. पुढेही मॅचेस आहेत आमच्या भरपूर शेड्यूल बेसचा. इथे आणखीन एक स्पर्धा आहे, त्यामुळे स्टंपला कोणी हात लावू नका, अन्यथा तुमच्या जी पारितोषिक असणार त्यातून ती कपात करण्यात येईल, स्टंपचे पैसे कापण्यात येतील प्लीज. तर 6 बॉल 3ची गरज आहे. बघूया न्यू बॅटर मैदानावरती गोलंदाज, नवीन गोलंदाज आपण बघताय त्या ठिकाणी विनीतला आणलेले. शेवटच्या षटकाची जबाबदारी 6 बॉल 3 रोखायच्यात होण्यापासून. चॅम्पियन पदावरती नाव कोरण्यासाठी तयार झालेले आहे उंबारली संघ. दुसऱ्या बाजूला बघूया दातिली रोखतोय का. सामना जिंकला उंबारलीने तर 60,000 प्रथम पारितोषिक इथलं मिळेल, पण त्याचबरोबर आदरणीय लालचंद श्रीपत पाटील याचकडून रोख रक्कम 1 लाख रुपये 5 फायनल जिंकल्याबद्दल. काल खरं तरी संधी हुकली होती. ओहो उंच गेला लांब आणि झाला चॅम्पियन. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सामना जिंकलेला आहे आणि त्याचबरोबर लालचंद श्रीपत पाटील यांनी जाहीर केलं बक्षीस 1. आदरणीय ज्ञानेश्वर दशरथ खेणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर चॅम्पियन झालाय उंबारली संघ आणि आनंदोत्सव. बघा भरपूर संख्येने हे सपोर्टर मैदानावरती आलेले आहेत आणि नक्कीच तो जल्लोष आपण बघतायत. 5 फायनल जिंकलेले आहेत. 8वी ट्रॉफी ही जिंकलेली आहे ती गावदेवी उंबारली संघाने. खूप खूप अभिनंदन अभिनंदन करूया आपण. जय हनुमान क्रिकेट संघ दातिलीचे तेही उपविजेते पद त्यांच्या नावावरती राहिलेले आहे. आदरणीय मदन भंडारी यांना आपण करूया सन्मानित आणि सन्मान करण्यासाठी
आणि मदन भंडारी यांनी आपल्याला हे मैदान खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर महेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. तर आदरणीय मदन भंडारी यांना आपण करूया सन्मानित. खरं तर मैदानाचा यक्ष प्रश्न अनेकांना भेडसावतोय. मैदान नसल्या कारणामुळे अनेकांना दुसऱ्याच्या गावात जाऊन स्पर्धा आयोजित कराव्या लागतात. अनेकांना सराव करण्यासाठी